जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. तुम्ही प्रत्येक जण या कार्यक्रमामध्ये जोडलेले आहात. नियमितपणे तुम्ही हा आध्यात्मिक कार्यक्रम पाहत असता, ऐकत असता, त्याचं श्रवण तुम्ही करता, मनन करता. त्याबद्दल मी खरोखर तुम्हापैकी पुष्कळांचे मी आभार मानतो आणि तसं मी सर्वांचेच आभार मानतो, लक्षात घ्या. पण जे थोडं कष्ट करतात, श्रम करतात, म्हणजे सर्वात महत्त्वाचं की जे आम्हासोबत संपर्क साधतात, व्हॉट्सअपच्या द्वारे, फोनच्या द्वारे, कारण तुमच्या स्क्रीनवर हे नंबर आमचे आलेले आहेत. आणि हा या कार्यक्रमा संदर्भामध्ये जे आम्हाला प्रश्न विचारतात आणि विशेष प्रकारे त्याबद्दल अनेक जण स्तुती करतात की या कार्यक्रमाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालेलं आहे, कोणती शिस्त लागलेली आहे, त्यांच्या मनामधले कोणता श्रम आणि कोणता भ्रम कशा प्रकारे निघून गेलेला आहे, जे काही गोंधळ होता तो निघून गेलेला आहे आणि खरं ख्रिस्ती जीवन काय आहे, ख्रिस्ती लोक खरे कसे आहेत आणि त्यांचं धर्मशास्त्र कशा प्रकारचं आहे, बायबल काय आहे, हे अनेकांना आता स्पष्टपणे कळालेलं आहे. कारण आतापर्यंत फक्त वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे कसल्या प्रकारच्या कहाण्या ऐकून ख्रिस्ती लोकांबद्दल, बायबलबद्दल काही लोकांनी पहिलेच आपला ग्रह करून ठेवलेला होता आणि चुकीचा ग्रह होता, जो अजूनही अनेक लोकांचा आहे, ज्यांनी अजूनही या कार्यक्रमामध्ये जे जोडल्या गेले नाहीत त्या लोकांचे असे ग्रह आहेत. पण जे आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत आणि आजही आहेत, असे लाखो प्रेक्षक यांच्या मनातील जो संभ्रम होता प्रवेश ख्रिस्ताबद्दल, बायबलबद्दल, तो परिपूर्णपणे निघालेला आहे. याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. कारण हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण मानव जातीसाठी आहे. हा विशिष्ट जातीसाठी नाही, विशिष्ट वर्गासाठी नाही, विशिष्ट लोकांसाठी नाही. हा सर्व अबाल वृद्धांसाठी आहे. लहान लेकरापासून तर सर्व वृद्ध जे आहेत, सर्व मानव, सर्व स्त्री, सर्व पुरुष, सर्व लेकर, प्रत्येक जे कोणी या जगामध्ये आहे त्यांच्यासाठी बायबल आहे आणि बायबलचा कार्यक्रम आहे. ही अद्भुत आणि आनंददायक गोष्ट आहे. त्याबद्दल मी खरोखर अनेकांचे आभार मानतो की जे आमच्या संगती संपर्क साधत आहेत आणि तुमच्यापैकी बहुतेक लोक फ्री बायबल करस्पॉन्डन्स कोर्स करीत आहेत आणि तो आम्हापर्यंत सोडून पाठवित आहेत आणि त्यांना एक सर्टिफिकेट प्राप्त होत आहे आणि त्याचप्रमाणे बायबल सुद्धा त्यांना आम्ही देतो त्याद्वारे. आणि खरोखर ही फार मोठी सेवा अनेकांच्या घरामध्ये होत आहे. त्याबद्दल आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आता आपण प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या संदेशाकडे आपलं लक्ष अधिक केंद्रित होण्यासाठी आपण देवाकडून सहाय्य मागूया. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो स्वर्गीय बापा. आज अनेक प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत. अनेक जण परमेश्वरा बायबल घेऊन या कार्यक्रमामध्ये आहेत. त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. तुझी कृपा दया पुरव स्वर्गीय बापा आणि तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांना तू आशीर्वादित कर. तुझं वचन समजण्यासाठी प्रभू त्यांना तू सहाय्य कर, हीच माझी विनंती आहे. प्रभू, प्रत्येकांना मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आमचा धन्य तारणारा प्रवेशू याच्या द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या आपल्या धड्याचं शीर्षक आहे इयर्स, कान. काना संदर्भामध्ये इयर्स हा शब्द आहे. आता आपल्याला माहित आहे की ENT डॉक्टर्स आहेत. कान, नाक, घसा जर आमचा दुखा लागला तर आम्ही त्या डॉक्टरकडे जातो. काना संदर्भामध्ये आम्हाला काही गोष्टी माहीत असणं फार महत्वाचं आहे. डोळ्या संदर्भामध्ये सुद्धा देवाचं वचन काय सांगतं हे विश्वासणाऱ्यांना माहीत आहे. आज आपण कान या विषयाकडे थोडंसं लक्ष देणार आहोत.
आणि बायबल काय सांगतं तिकडं आपण पाहणार, म्हणजे तुम्हाला स्पष्ट समजून येईल. पवित्र शास्त्रामध्ये एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे नीतिसूत्रे. याचा 20वा अध्याय आणि 12व वचन काय सांगतं तिकडं आपण लक्ष देणार आहोत. नीतिसूत्रे याचा 20वा अध्याय आणि 12व वचन. बुक ऑफ प्रॉवर्ब्स चॅप्टर 20 वर्स 12. ऐकणारे कान व पाहणारे डोळे हे दोन्ही परमेश्वराने केले. लक्ष द्या प्रेक्षकांना, सर्व प्रेक्षकांना, विश्वासणाऱ्यांना. वचन काय सांगतं लक्ष द्या, लक्ष द्या. संपूर्ण प्रेक्षकांना लक्ष द्या. तुमचे कान, तुमचे डोळे कोणी निर्माण केलेले आहेत? इथे लिहिलेलं आहे ऐकणारे कान व पाहणारे डोळे हे दोन्ही परमेश्वराने केले. म्हणजे परमेश्वराच्या द्वारे आम्हाला कान आणि डोळे आणि संपूर्ण शरीरातले अवयव प्राप्त झालेले आहेत. त्याबद्दल देवाला धन्यवाद देणं फार महत्वाचं आहे. पण आपला जो विषय आहे तो थोडा लक्ष देण्यासारखा आहे, लक्ष देण्यासारखा आहे. विश्वासणाऱ्यांना, आम्ही तर अधिक लक्ष देणारे पाहिजेत असं बायबल आम्हाला सांगतं. हा जो कार्यक्रम आहे हा लक्ष देणाऱ्यांसाठी आहे. शब्दाकडे जो आपला कान लावतो, वचनाकडे, तो आशीर्वादित होतो. कान लावा. विश्वासणाऱ्यांना बायबलमध्ये काही गोष्टी भरपूर माहित आहेत की प्रभू ख्रिस्त प्रवचन करीत असताना पुष्कळशे लोक ऐकत होते, पण जितके प्रभू ख्रिस्ताच्या मागे गेले, त्याचे शिष्य झाले, त्यांनी आपला कान प्रभू ख्रिस्ताकडे दिला आणि त्यांनी विश्वास ठेवला हाच मसीहा आहे. कारण जोपर्यंत आम्ही बारकाईने लक्षपूर्वक देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही किंवा ऐकत नाही, तर मग आम्हाला बहुमूल्य गोष्टी प्राप्त होऊ शकणार नाहीत. म्हणून ऐकणं फार महत्वाचं आहे, कान देणं फार महत्वाचं आहे. बायबल काय सांगतं त्याकडे आपण आणखीन लक्ष देऊया. विशेष प्रकारे बायबलमध्ये आणखीन एक पुस्तक आहे, योबाचं पुस्तक. याच्यामध्ये 36वा अध्याय आहे. योबाचे पुस्तक याचा 36वा अध्याय आणि 10व वचन काय सांगतं इकडे आपण लक्ष देऊया. बुक ऑफ जोब चॅप्टर 36 वर्स 10. योबाचे पुस्तक याचा 36वा अध्याय आणि 10 वचन. त्यांचे कान उघडून ते बोध घेतील असे तो करीतो आणि त्यास अधर्म सोडावयास सांगतो. त्यांचे कान उघडून ते बोध घेतील. बोध म्हणजे इन्स्ट्रक्शन, सूचना. देवबापाने ज्या आम्हाला दिलेले आहेत ते केव्हा? कान उघडून. म्हणजे आमचे कान उघडलेले पाहिजेत, आमचे कान उघडलेले पाहिजेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी कानामध्ये काहीतरी टाकलेलं आहे किंवा आपले कान कोणत्या तरी कपड्याने झाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे ऐकू येत नाही. ते आमच्या स्वतःच्या इच्छेवर आहेत की आम्ही काय ऐकावं आणि काय ऐकू नये. लक्षात घ्या, आमच्या हातामध्ये आहेत की आमचे कान आम्ही केव्हा उघडावेत. कारण आपण जगामध्ये राहत असताना, शिक्षण घेत असताना, नोकरी धंदा करीत असताना पुष्कळसे चांगले लोक काही योग्य सल्ला देत असतात, चांगल्या गोष्टी सांगत असतात, पण अनेक जण त्याकडे लक्ष देत नाही कारण त्यांनी त्यांचे कान उघडलेले नाहीत आणि त्यांना त्याचा काही फरक वाटत नाही. तो समोरचा बोलत असतो पण त्याने आपले कान न उघडल्यामुळे तो श्रवण करू शकत नाही. श्रवण न केल्यामुळे त्याच्यावर तो मनन करू शकत नाही. त्यासाठी त्याने स्वतःचे कान उघडण्याची तयारी केलेली पाहिजे.
कान उघडणे ही एक वेगळा वाक्य प्रचार आहे आपल्या मराठीमध्ये. कोणीतरी आम्हाला दटावलं, रागावलं आणि मग आम्हाला काहीतरी आमचे कान उघडले, तर आम्हाला त्या गोष्टी नाही. इथे आमच्या स्वतःची तयारी पाहिजे की आम्ही आमचे कान उघडून बोध श्रवण आम्ही करावा, म्हणजे आमचे अधर्म दूर होतील, असं बायबल आम्हाला सांगतं. आणि हेच आहे आज देवाचं वचन, की आम्ही आमचे कान उघडायला पाहिजेत. आज मी विशेष प्रकारे तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही आपले कान उघडून देवाच्या वचनाकडे लक्ष देत आहात. तुम्ही आपल्या टीव्हीच्या संचासमोर आहात आणि तुम्ही ते ऐकत आहात. तुम्ही प्रत्येक शब्दाकडे लक्ष देत आहात. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, लक्षात घ्या. आणि मग आम्हाला देवाने हे कान कशासाठी दिलेले आहेत? आम्ही ते उघडावेत देवाच्या वचनासाठी, त्याचा बोध ऐकण्यासाठी, त्याचा बोध श्रवण करण्यासाठी. आम्ही काय करावं आणि काय करू नये हे आम्ही ऐकायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही कान उघडणार नाही तोपर्यंत आम्ही ते श्रवण करू शकणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्या कानाचं महत्व अत्यंत महान आहे, अत्यंत मोठं आहे, लक्षात घ्या. फार महत्वाचं आहे. कान आम्हाला दिलेले आहेत आम्ही ऐकण्यासाठी. ऐकणारे कान, पाहणारे डोळे परमेश्वराने निर्माण केलेले आहेत, लक्षात घ्या. आणखीन देवाचं वचन काय सांगतं आम्हाला? मार्क सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि 9वं वचन. मार्क सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि 9वं वचन काय सांगतं? मग तो म्हणाला, म्हणजे प्रभू येशू म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. हा शब्द अनेक ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आलेला आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आलेला आहे. बुक ऑफ मार्क चॅप्टर 4 वर्स 9. प्रभू ख्रिस्ताने म्हटले, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. प्रभू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला, एक बोध केला, पेरणाऱ्याचा दाखला सांगितला आणि कशा प्रकारे बी वेगवेगळ्या जमिनीमध्ये पडलेलं आहे आणि चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं पीक जे आलेलं आहे ते कुठे 60 पट, तर कुठे 30 पट, कुठे 100 पट. आणि म्हणून प्रभूने म्हटलेलं आहे की ज्याला कान आहे तो ऐको. याचा अर्थ त्या ठिकाणी भरपूर लोकसमुदाय होता, मोठी गर्दी होती आणि प्रभूने हे वचन सर्वांना सांगितलं. पण ज्याला कान आहेत तो ऐको. आणि जो ऐकणारा आहे कान देऊन तो भरपूर त्या ठिकाणी आशीर्वाद कमावणारा आहे. 30 पट, 60 पट, 100 पट अशा प्रकारचं फळ पीक त्याच्यामधून येणार आहे. जो देवाच्या वचनाकडे आपले कान देतो, ज्याला कान आहेत तो ऐको. याचा अर्थ अशा प्रकारचा नाही प्रभूला म्हणायचा आहे की येथे पुष्कळशे बहिरे आहेत, त्यांना कान आहे पण ऐकू येत नाही, आणि मग मी त्यांचे कान उघडणार आणि मग त्यांना बरं वाटू देणार, मग ते ऐकतील. नाही, सर्व जे आहेत त्या ठिकाणी, पण जे देवाकडे लक्ष देतात त्यांनी ऐकावं. हे प्रभूचं वचन आहे आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताला येथे सांगायचं आहे. आणखीन देवाचं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. काना संदर्भामध्ये प्रभूचे वचन आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये उलगडून सांगितल्या जात आहेत. विशेष प्रकारे प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि 57वं वचन. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि 57वे वचन. बुक ऑफ ऍक्ट्स चॅप्टर 7 वर्स 57. चॅप्टर 7 वर्स 57 बुक ऑफ ऍक्ट्स. प्रेषितांचे कृत्य यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. बघा यांनी आपल्या कानाचा उपयोग कसा केलेला आहे. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आपले कान बंद केले. देवाचं वचन कानावर पडू नये.
हा देवाचा सेवक स्टीफन ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं गेलेला आहे, तो प्रभूचं वचन गाजवीत होता. त्यांच्या पापांचा त्यांच्या समोर उलगडा करून दाखवत होता. प्रवेश ख्रिस्ता संदर्भामध्ये त्यांना शिकवित होता. पण ते मोठ्याने ओरडले आणि त्यांनी आपले कान बंद केले आणि ते धावून गेले. कारण जो कान बंद करतो तो स्वतःवर अनर्थ ओढून घेतो. यांना सर्व लोकांनी आपल्यावर अनर्थ ओढवून घेतला, कारण त्यांनी प्रभूच्या सेवकावर हल्ला केला. आजही आमच्या या भारत देशामध्ये पुष्कळशा ठिकाणी जेथे आम्ही समजतो की अनेक सुशिक्षित लोक आहेत, समजदार लोक आहेत, भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत, आणि जेथे प्रत्येकाला शिकवण देण्याची मुभा आहे, ऐकण्याची मुभा आहे, जबरदस्ती नाही, अशा ठिकाणी जेव्हा प्रभूचे लोक, येशूचे लोक पोहोचतात आणि ते काही चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात, तेथे काही जे लोक असतात, सर्वच नाही, काही लोक त्यांच्यावर ओरडून जातात आणि आपले कान बंद करतात. त्या चांगल्या गोष्टी स्वतःही ऐकत नाहीत आणि इतरांनाही ऐकू देत नाहीत. अशा घटना घडतात. आणि अशा घटना काही टीव्हीवर येतात, वर्तमानपत्रामध्ये येतात, आणि असं झालं आणि ते धर्मप्रसार करीत होते, धर्मप्रचार करीत होते. धर्मप्रसार आणि धर्मप्रचार याची व्याख्या तरी समजावून सांगा. आमच्या देशामध्ये धर्मप्रचार करण्याची प्रत्येकाला मुभा आहे, कारण हा देशच सर्व जाती धर्मांनी बांधला गेलेला आहे. आणि प्रत्येकाजवळ जे चांगलं आहे त्यांनी एकमेकाला द्यावं, प्रत्येकाजवळ ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांनी द्याव्या. हा जोर जबरदस्ती जेथे आहे, जेथे काही पैशाच्या आमिष दाखवल्या जात आहेत, त्या चुकीच्या गोष्टी आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो या व्यासपीठावरून की प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक कधीच कोणाला पैशाचं आमिष दाखवत नाहीत. कारण जर तुम्ही जे सांगणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्या सोबत जा, त्यांच्या घरी जा, आणि ते तुमच्यासारखंच जीवन जगणारे तुम्हाला आढळून येतील. आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्यासारखेच लोक, तुमच्यामधूनच आलेले लोक, तुमच्यासारखंच जीवन जगणारे लोक, तुमच्यामध्येच नोकरी करणारे लोक, या देशामध्ये राहणारे, नागरिकत्व धारण केलेले लोक, या देशासाठी शहीद झालेले लोक, प्रवेश ख्रिस्ताची सेवा त्यांचे वंशज आज करीत आहेत. यामध्ये वावगं काय? पण काही लोक जे धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काहीतरी विचित्र गोष्टी करतात, आरडाओरड करतात आणि ऐकून घेत नाहीत, आणि मग असं सांगतात की हे लोक आमच्यावर असं करत आहेत. चुकीचं आहे, चुकीचं. ऐका, ऐकून घ्या, नाही पटलं सोडून द्या, कोणाला काही जबरदस्ती नाही. कारण प्रभू ख्रिस्ताने म्हटलं ज्याला कान आहे तो ऐको, जबरदस्ती नाही. आणि दुसऱ्यालाही ऐकण्यासाठी तुम्ही मनाई करू नका. ज्यांना ऐकायचंय त्यांना ऐकू द्या. चांगल्या गोष्टी या देशामध्ये गेल्या पाहिजेत, वाईट सवयी बंद झाल्या पाहिजेत, जाती प्रथा बंद झाल्या पाहिजेत, दारू ड्रग्ज हे संपूर्णपणे या देशामधून हद्दपार झालं पाहिजे, तरुणांना योग्य दिशा मिळाली पाहिजे. जी व्यसनाधीन पिढी आहे, जी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्यांना वाचविण्याचं काम प्रभू येशूचे लोक करीत आहेत. मग तुम्ही जे मोजके लोक आहेत ओरडून आपले कान बंद करून त्यांच्यावर हल्ला करता, तर तुम्ही तुमच्या पिढीचं नुकसान करीत आहात, तुमच्या तरुण लेकरांचं नुकसान तुम्ही करीत आहात. कारण ज्या ज्या घरामध्ये अशी व्यसनाधीन लेकरं आहेत त्यांना जाऊन विचारा की त्यांच्या लेकरं या सवयीतून कशा प्रकारे सुटू शकतात. त्याचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बायबलमध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांकडे आहे. ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे की काही लोक आपले कान बंद करतात. आणि विशेष प्रकारे विश्वासणारे सुद्धा पुष्कळशा वेळेस काही गोष्टी
लक्ष देत नाहीत. ते जगामध्ये जगासारखे समरूप होऊन गेलेले आहेत. त्यांनी कान बंद केलेले आहेत. बायबलमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आपला पैसा वाढी दिडीला लावू नको. त्याचप्रमाणे स्पष्टपणे सांगण्यात आले की लाज देऊ नको, लाज घेऊ नको. या किती चांगल्या गोष्टी आहेत. पण काही विश्वासणारे याकडे कानाडोळा करतात. ते म्हणतात नाही नाही, जगामध्ये जगासारखं राहायचं आहे, कैसराचं ते कैसराला, देवाचं ते देवाला, दोन्ही ठिकाणी. आणि बायबल सांगतं की एक मनुष्य 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. तरीही ऐकणारे कान मिळाल्यानंतर, देवाच्या वचनाची गोडी लागल्यानंतर आता पुष्कळांनी आपले कान बंद केलेले आहेत. त्यांना वाटलं आता आमचं काम संपलं, आम्ही पुष्कळ ऐकलेलं आहे, आम्ही वचनाचा भरपूर अभ्यास केलेला आहे, अनेक मोठमोठ्या लोकांचे आम्ही प्रवचन ऐकलेले आहेत, आम्हाला बायबलचा गाढा अभ्यास आहे, आता आम्हाला ऐकण्याची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आपले कान बंद केले. आणि कान बंद ज्यांनी ज्यांनी केले ते ख्रिस्त विरोधक तयार झालेले आहेत. कारण ते मग ख्रिस्ताच्या विरुद्ध बोलू लागलेले आहेत. ज्यांनी आपले कान बंद केले ते बायबलवर प्रश्न विचारतात. बायबल माणसाने लिहिलं का देवाने लिहिलं याच्यावर वादविवाद करीत बसतात पुष्कळशा गोष्टीमध्ये आणि विचित्र गोष्टीमध्ये. कारण कान देण्याची तयारी नाही. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांना जागृत व्हा. बायबल सांगतं की आम्ही आमचे कान उघडावे, ते बंद करू नये. देवाच्या वचनाकडे आमचे कान सदोदित पाहिजे. बरं वाईट समजण्याचं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे प्रभूने. आम्ही काय निवडावं आणि काय निवडू नये हे आम्हाला बुद्धी दिलेली आहे. आम्ही ऐकावं, जे योग्य आहे ते आम्ही श्रवण करावं, जे आम्हाला योग्य वाटत नाही त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची काही गरज नाही. पण आम्ही ऐकत राहावं, देवाचं वचनाकडे लक्ष पुरवावं, हे बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. त्याचप्रमाणे आणखीन प्रेषितांच्या कृत्यांमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तिकडे आपण लक्ष देऊया. प्रेषितांचे कृत्य याचा 28वा अध्याय आणि 27वा वचन. बुक ऑफ ऍक्ट्स चॅप्टर 28 वर्स 27. 27वा वचन प्रेषितांचे कृत्य याच्या 28व्या अध्यायामधून काय सांगतं. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटवून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. बायबल आम्हाला सांगतं हे असे जे लोक आहेत यांनी अविश्वासामुळे आपले स्वतःचे कान बंद केलेले आहेत आणि मग देवाची दया त्यांच्यावर होत नाही, त्यांना आरोग्य प्राप्त होत नाही, ज्यांनी आपले कान देवाकडे लावले नाही, ज्यांनी कठीण करून टाकलेले आहेत आपले कान. मग त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळत नाहीत. कारण त्यांनी कान कसे करून टाकलेले आहेत त्यांचे कठीण. कितीही बोध आला, कितीही त्या ठिकाणी प्रवचन झालं, कितीही आम्हाला त्या ठिकाणी देवाच्या वचनाचा उलगडा झाला, तरीही पश्चातापी अंतःकरण होत नाही. याचा अर्थ काय झालेला आहे, आमच्या कानामध्ये दोष निर्माण झालेला आहे आणि तो आम्ही स्वतःहून केलेला आहे. आमचे कान आम्ही कठीण केलेले आहे. कान म्हणजे आमचं मन, जिथे आमचं जोडलं गेलेलं आहे ते कठीण झालेलं आहे, कठीण झालेलं आहे. विश्वासणाऱ्यांनो, आज विशेष प्रकारे संपूर्ण विश्वासणाऱ्यांना स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. काय देवाचं वचन ऐकून आमचं अंतःकरण भग्न हृदयी होतं का? आमचं अंतःकरण तुटतं का? देवाचं वचन ऐकून आम्ही देवासमोर जाण्यासाठी कबूल होतो का? आमचे पापे पदरी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत काय? कारण देवाचं वचन सांगतं की जो कोणी आपली पापे पदरी घेतो त्याला जिवंत देव क्षमा करीतो. पण जो म्हणतो की माझ्यामध्ये पाप नाही, तो स्वतःलाही फसवितो आणि देवालाही फसवितो.
अशा प्रकारे अनेकांनी आपले कान कठीण केलेले आहेत, हार्डन केलेले आहेत. कृपा करून तसं करू नका. प्रभूकडे या. आपले कान जे आहेत त्याचं परीक्षण करा. ते देवाकडे, देवाच्या वचनाकडे लागलेले आहेत काय. पुष्कळशे लोक काही सभांमध्ये जातात, मंडळीमध्ये जातात, पण त्यांचं शरीर तेथे असतं, त्यांचे कान तेथे राहत नाहीत. थोड्या वेळानंतर त्यांना विचारलं की आजचा संदेश कोणता होता. फार चांगला होता, पण तो म्हणजे अर्धा एक तास झाला संदेश ऐकून आणि तो व्यक्ती विसरून गेला, कारण त्याचं मन तिथे नव्हतं, त्याने त्या वचनाकडे लक्ष दिलं नाही. किंवा त्याला असं वाटलं की नाही हे तर रोजच आहे, हे प्रवचन चालू आहे, हे तर मला माहीत आहे, याचा शेवटही मला माहीत आहे, आणि बोलायचं म्हणून बोलतात नाही. ज्याची जबाबदारी ऐकण्याची त्यांनी ऐकण्याचं काम करावं, ज्याची बोलण्याची जबाबदारी आहे त्यांनी बोलण्याचं काम करावं. पण जर आम्ही ऐकून देवाच्या वचनाला सन्मान देतो, तर आम्ही जो बोलतो त्याच्यापेक्षा ज्याचं वचन आहे त्याचा आम्ही सन्मान करीत असतो ऐकण्याच्या द्वारे. आणि विशेष प्रकारे आम्ही जे भारतीय आहोत, पुष्कळशे लोक ऐकण्याकडे लक्ष देतात. त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. तुम्ही संपूर्ण प्रेक्षक आज हा कार्यक्रमाकडे लक्ष देतात, पाहत आहात, ऐकत आहात. तुम्ही भग्न हृदयी आहात. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणारा आहे. तुम्ही अंतःकरणपूर्वक स्वतःचा निर्णय घेऊन या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेला आहात. परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल. लक्षात घ्या. आणखीन देवाचं वचन काय सांगतं इकडे आपण लक्ष देऊया. शेवटचं आहे या संदेशामध्ये, काना संदर्भामध्ये विशेष प्रकारे तिमोथेला दुसरे पत्र, याचा 4था अध्याय आणि 3रं वचन. तिमोथेला दुसरे पत्र, याचा 4था अध्याय आणि 3रं वचन काय सांगतं इकडं लक्ष द्या. 2 टिमोथी चॅप्टर 4 वर्स 3. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील. ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत. लक्षात घ्या. सुशिक्षण म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचा सिद्धांत. ते ऐकून घेणार नाही, तर आपल्या स्वतःच्या इच्छेने खोटे संदेश त्यांची ते काय करतील, अधिक गर्दी जमवून घेतील. आणि आज अनेक विश्वासणारे तसेच पळत आहेत, इकडं तिकडं भटकलेले, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे आज अनेक विश्वासणाऱ्यांची गत झालेली आहे आणि ते धावताना दिसत आहेत. कृपा करून जो खरा मेंढपाळ आहे, जो बायबल मध्ये सांगितलेला आहे, तो म्हणतो माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. त्याचं शिक्षण जे आहे ते सुशिक्षण आहे, तो त्याचा सिद्धांत आहे, तो आपण ऐकून घेण्याची तयारी करावी. आज आपण विशेष प्रकारे शिकलेलो आहोत की आमचे जे कान आहेत त्याचा वापर आम्ही कसा करावा. आम्ही ते देवासाठी उघडावेत, आम्ही मनन करावं. आम्ही आमचं अंतःकरण कान कठीण करू नये आणि आमच्या मनाप्रमाणे आमच्या कानांना बरं वाटेल त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या खोट्या लोकांच्या किंवा खोट्या जे काही भोंदू लोक आहेत, भोंदू बाबा आहेत, अंधश्रद्धा पसरविणारे आहेत, ढोंगी आहेत आणि विचित्र गोष्टी करणारे आहेत आणि भयंकर अशा प्रकारचं किळसवाण्या गोष्टी करायला लावतात, अघोरी गोष्टी करायला लावतात. लोकांना जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कब्रस्तानामध्ये बोलावून लोकांकडून तशा प्रकारच्या विधी अर्चा केल्या जातात. अशा भयंकर लोकांची आम्ही गर्दी आपल्या जवळ करून घेऊ नये. त्यांच्यापासून सुटून येशू ख्रिस्ताकडे यावं, यासाठी आमचे कान महत्वाचे आहेत. आणि म्हणून आज तुम्ही तुमच्या कानाचा कसा वापर करीत आहात. प्रभू ख्रिस्ताचं ज्यांनी ऐकलेलं आहे ते आशीर्वादित आहेत आणि तुम्ही सर्व आशीर्वादित आहात. प्रभू तुम्हाला सर्व प्रकारे संपन्न करो. आणि विशेष प्रकारे जसं प्रभू ख्रिस्ताने म्हटलं तेच मी शेवटी म्हणतो, ज्याला कान आहेत तो ऐकू. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो.
आज प्रभूजी तू आम्हाला आमच्या आध्यात्मिक कानाबद्दल शिकवलं, शारीरिक कानाबद्दल शिकवलं. प्रभू, हा जो अवयव तू आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो स्वर्गीय बाबा. आम्ही तुझं वचन ऐकू शकतो स्वर्गीय बाबा, त्याच्यावर विचार करू शकतो, मनन करू शकतो. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे आमच्या अंतःकरणामध्ये कानाद्वारे जातं परमेश्वरा, तेच मुखावाटे निघत असताना तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही योग्य ते शब्द बोलावे, अनेकांचं जीवन बदलणारे असावे, हीच माझी विनंती आहे. सर्व ऐकणारे जे कान आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.